आयोजित नगरसेवक अभिनंदन सोहळा शिवसेना पदाधिकारी मेळावा आज ज्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे ते आमचे महाराष्ट्राचे युवा नेतृत्व संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमच्या नव्या मुंबईचे संपर्क प्रमुख, आमचे मार्गदर्शक संसदरत्न नरेशजी मस्के साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर, सरोज पाटील, शीतल कचरे, सर्व नगरसेवक, दमयंती आचरे मॅडम, अनिकेत म्हात्रे, व्यासपीठावर असलेले सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली. आताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं 42 साहेब. शिंदे साहेबांची जी प्लॅनिंग होती आणि जी प्रामाणिक इच्छा होती, या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये 56 ते 58 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आणायचे आणि या नव्या मुंबईवरती शिवसेनेचा भगवा फडकवायचा, हे शिवसेनेचं स्वप्न या ठिकाणी आमच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी पाहिलं होतं. त्याच्यासाठी आम्ही सर्वजणांनी मेहनत घेतली, सर्व गोष्टी झाल्या. या ठिकाणी व्यासपीठावरती काही आमचे ज्येष्ठ नगरसेवक, या ठिकाणी MK मडवी असेल, सोमनाथ असेल, आवटी असेल, नामदेव भगत असेल, या ठिकाणी काशीनाथ पवार असेल, मांडवे असेल, असे जे सिटिंग नगरसेवक 10-12 लोक पडले. आम्हाला वाटलं नव्हतं की या पद्धतीने आमच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांचा पराजय होईल आणि आम्ही सत्तेपासून लांब राहू. सत्ता म्हणजे काही सर्वस्व नसते. एवढ्या कालखंडामध्ये शिवसेना या ठिकाणी फुटली. 2 नगरसेवक होते, 2चे 17 झाले. 17च्या नंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 32 झाले. आता यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, नरेश मस्के साहेब असतील, आज 42 पर्यंत आम्ही पोहोचलो. हे महाराष्ट्रामध्ये ह्यांना दिलेले आम्ही चपराकच आहे. नवी मुंबई म्हणजे खासदार साहेब, नवी मुंबईचे हे लोकशाहीचं दालन असायला पाहिजे. नवी मुंबई महानगरपालिका ही लोकशाहीचे दालन असायला पाहिजे. पण आजकाल ही नवी मुंबई महानगरपालिका एक हुकुमशाहीची दालन असल्यासारखं या नवी मुंबई महानगरपालिकेचं चाललेलं आहे. आम्ही बोलतो, कधी आता पण बोललो की नगरपालिका यांच्या बापाची अशा पद्धतीने हे लोक वागतात, यांचा बिमोड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, यांना आम्ही घाबरत सुद्धा नाही. काही त्यांचे पिल्लू बोलले की जनता जनार्दन आमचे बाप आहेत आणि आम्हाला त्यांनी निवडून दिलेलं आहे. अरे तुम्ही जनता जनार्दन तुमचे बाप आहेत म्हणूनच तुम्ही निवडून येता, काही जबलरी करता हे आम्ही सांगायची काही गरज नाही. जनता जनार्दनाच्या जीवावर निवडून येणार तर त्या पद्धतीने वागायला पाहिजे. द्वारकानाथ भोईर साहेब बोलले श्वेतपत्रिका काढणार, एक वो डॉक्टर है और एक ये डॉक्टर है, डिग्री चेक करा. एक तो डॉक्टर जास्त वळवळ करतो की श्वेतपत्रिका काढतो बोलतो. ज्या प्रॅक्टिकली आणि फिजिकली डॉक्टरांनी सांगितलं, एका भाषणामध्ये बोलताना डॉक्टर साहेब बोलून गेले, मी डॉक्टर आहे, मला माहिती आहे एवढं वय झाल्यानंतर काय होतं, तेवढं वय झाल्यानंतर काय होतं. या गोष्टी सर्व डॉक्टरांनी समोरासमोर त्या ठिकाणी बोलले गेलेत. श्वेतपत्रिकेला आम्ही घाबरणारे लोक नाही आहेत. भोईर साहेबांनी सांगितलं तसं हे 5 वर्षाचीच कशाला काढता, 25 वर्षाची श्वेतपत्रिका काढा, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊन द्या. म्हणजे काय आहे ते काय, काळ आणि काय घोर हे सर्व समोर येईल. या ठिकाणी आम्ही सुद्धा सत्तेत आहोत. या ठिकाणी शिवसेना BJP युतीची सत्ता आहे म्हणून आम्ही खासदार आपल्या महापौर उपमहापौराची निवडणूक आम्ही बिनविरोध निवडून दिलं. की आम्हाला वाटलं होतं की
हे पवित्र दालन, याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून आपल्याला कॉन्ट्रोवर्सी नको आणि प्रेमाने युती, महाराष्ट्रात युती आहे, साहेबांनी सर्वांना सांगितलं युती आहे, तर या युतीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे. आम्ही बिनविरोध दिले. आमची अपेक्षा फक्त एवढीच होती की सभागृह हे चांगल्या पद्धतीने चालावं, रडीच्या डावाने चालू नये. शेवटी सत्तेमध्ये आम्ही सुद्धा आहोत. आमचे नेते, या पक्षाचे मुख्य नेते हे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि नगरविकास खात्याचे नगरविकास मंत्री हे सुद्धा त्यांनी समोरच्यांनी विसरू नये. नगरपालिका ही नगरसेवक नगरविकासाच्या अंडरच येते, हे पण त्यांनी बघून चालायला पाहिजे. या ठिकाणी झालं, चाललंय. एक झाल्या, 2 मिटिंगी झाल्या, ज्या काय करायच्या ज्या गोष्टी झाल्या त्यांनी करायचं ते केलंच. पण आम्ही पण स्वस्त बसणार नाही. आणि आम्हाला या ठिकाणी ज्या पद्धतीने जी दादागिरी चालली, नगरपालिकेमध्ये काय गोष्टी चाललेल्या आहेत, पूर्ण त्याचा बिमोड करायचा आहे. आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भगवा या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दाखवून द्यायचे. एकनाथ शिंदे साहेबांची ताकद दाखवायची, खासदार श्रीकांत शिंदेची ताकद दाखवायची, नरेश म्हस्केंची ताकद दाखवायची. आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत बसणार आहोत. भरपूर कामं साहेबांनी केले, गावगावठाणाचे कामं केले, या ठिकाणी वेगवेगळी कामं केली. यांच्यासारखे सिडकोने दिलेले प्लॉट टेंडर काढून विकले नाहीये, याची पण इन्क्वायरी आम्ही लावायला लावू. शेवटी एक बोट तुमच्याकडे येईल तर 4 बोट आमच्याकडे सुद्धा जातात, याची गोष्ट ध्यानात ठेवावी. म्हणून आज आनंदाचा दिवस होता. खासदार साहेबांना आम्ही भेटायला गेलो. साहेबांना साहेब बोलू, साहेब तुम्ही एक वेळ द्या इकडे, ते वेळ द्या तुम्ही की नव्या मुंबईत तुम्ही पाऊल ठेवणं हे फार महत्वाचं आहे. कारण या ठिकाणी भरपूर ऑपरेशन करायचं आहे, तर तुम्ही प्रॅक्टिकली डॉक्टर आहात. तुमची डिग्री ही डॉक्टरची तुम्हाला मेडिकलच्या माध्यमातून भेटलेली आहे, तेव्हा तुम्ही या इकडे. तुम्ही आज आलात, आम्हाला सर्वांना आनंद झाला, सर्वांचा सन्मान केला, त्याबद्दल आम्हाला आनंद झाला. असाच वेळ, अशीच नवी मुंबईवरती तुमचं लक्ष असू द्या. 1 महिना नाही, 2 महिना नाही, 3 महिन्यामध्ये एखाद दिवस तरी आमच्यासाठी द्या, एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.